जय शिवराय भाऊनो, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. माहिती आहे उशिराने ब्लॉग पडायला लागलेत, पण काय करणार, कामं लोड आहेत आणि आपल्या पर्सनल याच्यासाठी वेळ मिळणार आलाय. अच्छा आण्याच्या 4 व्हीलर मधून निघालेलो, कारण 70 किलोमीटर लांब वेडिंग होतं. तुम्ही म्हणणार मागल्या व्हिडिओत काळा दिसाल, तर आता कसं काय गोरा दिसायलाय? तर वाकंडातनं पावडर आणल्या गोरा दिसायची, त्यामुळे चिकना दिसायली. घराजवळ पोहोचलो, तिथले सगळे फोटोज घेतले. सगळ्या गाड्या फुल झाल्या होत्या. काका आमच्या गाडीत बसलत. निघालो. हॉल जवळ पोहोचायला बरोबर 2 तास लागलं. ही आपली लॅम्बोर्गिनी इथं पार्क केली. सगळं मटेरियल काढलं. हॉल मध्ये निघालो. तर बाहेरच्या साईडला आपण एंगेजमेंटला काढलेले फोटोचं डेकोरेशन केलं होतं. 1 नंबर डेकोरेशन मस्त झालतं. हॉल मध्ये गेलो, सगळं मटेरियल ठेवलं आणि कॅमेरा घेऊन बाहेर आलो. हळद घेणार होते बाहेर. जास्त काही वेळ लागला नाही हळदीला. गुरुजींनी लगेच विधी चालू केलं आणि माझं काय फक्त रील शूट करायचं होतं. तेवढंच एक एक मोमेंट प्रॉपर घेतलेत. हा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट मध्ये हार्ट इमोजी टाका. ऑटोमॅटिक डीएम मध्ये लिंक येईल तुमच्या. ठीक है. विधी सगळ्या झाल्या. कपल गेटिंग रेडीला गेलं. आम्ही इथं मांडी घालून निवांत आळूस देत रील बघत बसलो. थोड्या वेळात अक्षता पडल्या. त्याचं सगळं शूट घेतलं प्रॉपर. सगळ्या विधी संपल्या. ग्रुपिंग चालू झालं आणि ग्रुप घ्यायला थांबला. मी पेट पूजा करायला गेलो. तिथे गेल्यावर रोहित आहेच बकासूर खायला. त्या संग बसलो. पोट भरून जेवलो. हॉल मध्ये आलो. आण्याला जेवाय घालवला. तो परत येस्तवर मी ग्रुप्स घेतलं. मग आल्यावर काय निवांत खुर्ची टाकून बसलो चेष्टा मस्ती करत. तर रोहित म्हटला की मी लय आज चिकना दिसालोय, नवीन शर्ट पण घातलाय, माझा फोटो काढचल.